रमी खेळतानाच्या व्हिडिओनंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी सत्तेतील मित्रपक्षांकडून जोर धरू लागली आहे। त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी कोकाटेंबाबत कारवाई करण्याचे संकेत सुद्धा दिलेत आणि त्यामुळे कोकाटेंवर कारवाई होणार का हा सवाल उपस्थित होतोय। त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। अजित पवारांनी हिंमत असेल तर कारवाई करावी ना माणिक कोकाटेवर। विधिमंडळात जुगार खेळण्याची जागा आहे का? जंगली रमीचा त्याला हे बनवा ना ब्रँड अँबॅसेडर। गांभीर्य नसलेल्या मंत्र्यांचा राजीनामा खरं घेणं गरजेचं आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांविरोधात मुक्ताफळं उधळण्यात पटाईत तर आहेच, मात्र आता तर त्यांनी चक्क विधिमंडळातच मोबाईलवर रम्मीचा डाव मांडत पत्ते उधळलेत। परिणामी कोकाटेंचा पत्ता मंत्रिमंडळातून कट करावा अशी मागणी जोर धरू लागली। विशेष म्हणजे विरोधकांसह भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली। कृषी मंत्र्यांनी स्पष्टीकरण जरी दिलं असलं तरी वारंवार अशा पद्धतीच्या घटना किंवा वक्तव्य या त्यांच्याकडून येत आहेत। वारंवार जर असं होत असेल आणि अजितदादा हे मॅन ऑफ ॲक्शन आहे, रोखटोक भूमिका आणि बोलण्यामध्ये ते महाराष्ट्राला परिचित आहे, अशा याच्यामध्ये स्वाभाविकरित्या अपेक्षा शेतकऱ्यांकडून आहे तेवढीच मी तुमच्या समोर बोलतोय। कसली कारवाई आणि काय कसली कारवाई करणार आणि काय करणार? अजित पवारांनी हिंमत असेल तर कारवाई करावी ना माणिक कोकाटेवर। विधिमंडळात क्या जुगार खेळण्याची जागा आहे का? जंगली रमी त्यापेक्षा बाहेर पाठवा आणि जंगली रमीचा त्याला हे बनवा ना ब्रँड अँबॅसेडर। माणिक कोकाटे ब्रँड अँबॅसेडर ऑफ जंगली रमी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं राहणीमान पाहिलं तर इन शर्ट, ब्लेझर, पायात बूट, डोळ्यावर गॉगल। वाटलं होतं शेतकऱ्यांना फाटक्या कपड्यातून सुटाबुटात आणेल असा कृषी मंत्री अजित पवारांनी दिलाय, पण झालं उलटच। या कृषी मंत्र्याला आपलं खातं किती संवेदनशील हेच कळेना। मात्र गेल्या 7 महिन्यात कोकाटेंचं काम कमी आणि तोंडच जास्त चाललंय। हल्ली भिकारीही 1 रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा दिला। कर्जमाफीच्या पैशातून शेतकरी लग्न आणि साखर पुढे करतात। शेतातील ढेकळांचे पंचनामे करायचे का? कृषी मंत्री पद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी। सगळ्यांना पैसे भांडवली गुंतवणूक कोण करतो? सरकार। शेतकरी करता का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा। भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो, आणि आम्ही 1 रुपया विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला। शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहे बुवा असं। ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाची पंचनामे करायची। बेताल वक्तव्यावरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तंबी दिली होती, मात्र त्यानंतरही कोकाटेंच्या जिभेला काही केला वेसण लागत नाही। आता तर हे महाशय भर सभागृहात रम्मी खेळत बसलेत। त्यामुळे शब्दांचे पक्के असलेले अजित पवार माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करणार की पुन्हा फुकाचा दम देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। यापूर्वीच्या कालावधीमध्ये माणिकरावांच्याकडून कृषी सारखं अतिशय संवेदनशील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा विभाग असताना काही वक्तव्य जी काही चुकीची गेली त्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांना समज दिलेली आहे। रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही। अर्थात त्यांनी त्या ठिकाणी खुलासा देखील दिलेला आहे की मी काही रमी खेळत नव्हतो, अचानक ती पॉपअप झाली। पण ते जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही घडलेलं आहे ते काही आम्हाला भूषणावं नाही। कृषी प्रधान असलेल्या आपल्या देशात, राज्यात कृषी मंत्रीपद खूप महत्वाचं समजलं जातं। या मंत्रिपदाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यात नवी पहाट आणण्याची संधी असते। राज्यात दरवर्षी कुठे अतिवृष्टी, कुठे दुष्काळ हे समीकरण कायमचं। अशा वेळी किमान धड बोलणारा, शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेणारा, त्यांना धीर देणारा तरी कृषी मंत्री असावा। त्यामुळे कृषी खातं एखाद्या संवेदनशील माणसाकडे द्यावं ही अपेक्षा सध्या राज्यातील शेतकरी करतोय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।